दुरून आपल्याला लोक पाहत असतात यावर मला नक्कीच बोलावं असं वाटतं. नेते आणि खास करून महिला नेत्या, नेते किंवा महिला नेत्या ह्या हे मुळात मला असं वाटतं की ती महिला आहे किंवा तो पुरुष आहे यापेक्षा उपर सामान्य जनता हे पाहत असते की ही व्यक्ती नेता आहे. हो. त्यामुळे त्या व्यक्तीचं वागणं, त्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीचा पेहराव, त्या व्यक्तीचं त्या तिची उठबस किंवा हाऊ शी इज कॅरिंग हर सेल्फ, ह्या सगळ्या गोष्टी फार मायन्युटली सगळेच ऑब्झर्व करत असतात. पाहिल्या जातात. सामान्य जनता ऑब्झर्व करत असते, माध्यमकर्मी ऑब्झर्व करत असतात आणि मला असं वाटतं संघटना म्हणून देखील त्याचं ऑब्झर्वेशन हे होत असतं. तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर असं मी म्हटलं की सतत तुमची धावपळ दिसायची, पण ही धावपळ पडद्यामागची होती. पडद्यावर कधीही पुढे पुढे करताना मला आठवत नाहीये माधवीताई मी तुम्हाला पाहिलंय. पण हे असं असलं तरी सुद्धा ज्यावेळी बैठका चालू व्हायच्या त्यावेळी मात्र तुमचं जे अढळ स्थान आहे ते आम्हाला नक्कीच अधोरेखित व्हायचं. नाही, मी म्हटलं ना त्याप्रमाणे मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रच असं नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपली ओळख ही आपली बुद्धिमत्ता, आपली कार्यक्षमता हीच असली पाहिजे. निसर्गतः मी एक महिला आहे, त्यामुळे माझी वेशभूषा, माझी केशभूषा, माझं दिसणं हे तसं असणारच आहे. त्याच्यासाठी मी ते वेगळ्या पद्धतीने सिद्ध करण्याची काही आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की मी ज्या व्यवसायातून येते, मी वकिलीचा व्यवसाय करत होते, आत्तापर्यंत करत होते मी ते. त्याच्यामुळे त्या व्यवसायाची जी एक काय म्हणता येईल त्याला की त्याची जी एक गरज होती की मी स्वतःला त्या व्यासपीठावर म्हणजे जजच्या समोर मी स्वतःला, न्यायमूर्तींच्या, न्यायाधीशांच्या समोर मी स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, तर मी नीटनेटकं असलं पाहिजे, मी युनिफॉर्ममध्ये असलं पाहिजे आणि माझी पूर्ण तयारीनिशी मी माझी केस मांडली पाहिजे. तर मला असं वाटतं की मी खूप आधीपासूनच वकिली क्षेत्रात असल्यामुळे माझ्या स्वभावामध्ये किंवा माझ्या एकूण वागण्या बोलण्यामध्ये ते देखील तो माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झाला असेल, ज्याचा उपयोग मला पुढे जाऊन राजकारणामध्ये देखील अर्थातच झाला. म्हणून मला कधीही ते असं पुढे पुढे करावंसं किंवा माझं अस्तित्व कुठेही अधोरेखित करावं अशी मला कधी गरज वाटली नाही. कारण मला एक माहिती होतं की मला जी जबाबदारी दिलेली आहे किंवा मला जे काम दिलेलं आहे त्या कामामध्ये माझा नेटकेपणा आणि माझी हुशारी जर का दिसली तर माझं स्थान निश्चितपणे निर्माण होणार आहे. ते मला वेगळं निर्माण करण्याची गरज लागणार नाही. आणि मी ज्या पक्षामध्ये काम करते, भारतीय जनता पक्षामध्ये ज्या पक्षामध्ये मी काम करते, त्या पक्षामध्ये असे अनेक एक्सरेज आहेत की जे तुम्हाला पाहत असतात, जे निरीक्षण करत असतात आणि त्या वेळेला ते तुम्हाला ते सगळं त्याची कुठेतरी नोंद ठेवून जेव्हा जेव्हा संधी येईल त्या वेळेला ते तुम्हाला तसं तसं दायित्व देत असतात. तर मला असं वाटतं की माझ्या बाबतीतही ते झालं असावं. मला जे काम दिलं ते मी पूर्ण क्षमतेने केलं. त्याच्यामुळे बैठकीची तयारी असेल, बैठकीचा अजेंडा तयार करणं असेल किंवा बैठकीचं सूत्रसंचालन असेल, बैठक उत्तम होण्याकरता अनेक जणांना काही सूचना देणं असेल, हे सगळं मी माझं काम आहे असं समजून केलं आणि त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. माझा तो स्वभावही आहे की आपल्याला जी जबाबदारी मिळाली, म्हणजे मला अगदी तुम्ही सतरंजा घालायची जरी जबाबदारी दिली तरी देखील मी ते बघेन की त्याला एकही चुणी नाहीये आणि ती खूप नीटनेटकी अंतरलेली आहे असं मी पाहीन. त्याच्यामुळे हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. पण मी म्हटलं त्याप्रमाणे की या पक्षामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टींची निरीक्षणं नोंदवणारे देखील अनेक जण असतात आणि ते तुम्हाला एका संधीतून दुसरी संधी देत असतात. मी कायम हे केलं की मला जी संधी मिळाली त्या संधीत मी माझी पूर्ण क्षमता जी होती ती पूर्ण क्षमता मी त्याच्यामध्ये माझ्या क्षमतेचं योगदान दिलं. त्यामुळे जेव्हा दुसरी संधी मिळाली त्यावेळेला मी ती घेण्याकरता माझी पूर्ण तयारी होती.